अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यक्षेत्रातील बचत गटाचे ग्रामसंघ तसेच प्रभाग संघांना गुरुवारी प्रत्यक्ष भेटी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। अभियानाअंतर्गत ग्राम मधापूर येथे अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार, मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक भेटी देऊन पाहणी केली असता 1 वर्षापूर्वी सीताफळाची बाग लावण्यात आली होती। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून 100% झाडे जगली आहे, म्हणून या झाडांची विधिवत पूजा अर्चना करून वृक्षांचा केक कापून मोठ्या हर्ष उल्हासात वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी सौरभ कटियार, ओंकार गाठेकर तसेच विजय कीर्तने यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी उपसरपंच रवींद्र सोळंके तसेच ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती। मूर्तिजापूर तालुक्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी बचत गटाच्या ग्रामसंघ व प्रभाग संघाची भेट देऊन पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली। यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक नितिकेश ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र आगाशे, तालुका व्यवस्थापक पवन आळे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हर्षद बुरबुरे, वर्षा फुंड, निलेश दहातोंडे, रुपाली येवले, दीपाली रावेकर, पल्लवी इंगडे यांनी अथक परिश्रम घेतले। नंतर खूपच सुंदर दिसत आहे आणि महत्त्वाचा पार्ट आहे की फक्त लावले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढा प्रयत्न करून त्याचा मेंटेनन्स केला आहे आणि ते आज सगळे झाडं लावले, जगले पण आहे आणि त्याच्यात फल पण आलेले आहे। ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि हे एक एक्झाम्पल म्हणून आहे बाकी इतर ग्रामपंचायतसाठी की ते त्यांना पण हे बघून त्यांच्या गावात जे जागा आहे, रिकामी जागा आहे, त्यांना ह्यासारखे डेव्हलप करण्याचे संधी आहे आणि याच्यामध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी पण आहे। ते ह्यासारखे इतर ग्रामपंचायतमध्ये पण राबवण्याची गरज आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।